A very, very warm welcome. Very good evening, all of you. Today, tonight, आपलं आजचं दुसरं सेशन आहे. मनी मनी मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा एक नॉर्मल एनर्जी हिलिंग. त्याला तुम्ही मनी एनर्जी हिलिंग करा, रिलेशनशिपची हिलिंग करा, किंवा तुम्हाला जी ठीक वाटते, ज्या एरियामध्ये, जे सेक्टर ऑफ लाईफ तुम्हाला जिथे असं वाटत आहे की चेंजेस केले पाहिजे, एनर्जी चेंज झाली पाहिजे त्या एरियातली, तिथे आपण हे कन्सेप्ट वापरतो. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन, त्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे शिफ्ट युअर बिलीफ. हा, न्यू मेंबर ज्वाइन हुए हैं सन गोकू. आपको शोभना दीदी ने ज्वाइन किया है क्या? हाँ सर, शोभना ने, मेरी बहन है रचिता. ओके, हाँ ठीक है. तो ठीक है, मैं आपको तो सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि मराठी में क्लास है हाँ हाँ ना? जी जी, पता है उसको. हाँ, अगर नहीं भी समझ में आता है तो कोई बात नहीं, सिर्फ आप इस एनर्जी को फील कीजिए. हाँ जी. और आगे चल के 1-2 महीने के बाद सेम सेशन जब हिंदी में होंगे तो सारी बातें समझा के दे दूंगा. जी अभी तो ओके सिर्फ सर. आप फील कर सकते हो, एनर्जी को फील कर सकते हो. और क्या बताएं, अब तो सब मराठी में है तो हाँ जी, हाँ, बोलिए. वो मुझे दीदी ने मुझे हाँ बोला बोलिए कि आप. एक बार तू देख, अगर सही सही लगता है तो फिर तुझे देख एक हाँ, बार अभी एक्सपीरियंस करके कैसा लगता है. सही लगता है का मतलब सिर्फ इतना ही है कि जो प्रैक्टिकल भी हो रहा है वो भी मराठी में ही है. कुछ चीजें मैं मॉर्निंग मेडिटेशन में जब लेता हूँ तब हिंदी में होती है, कुछ चीजें मराठी में होती है. टोटल हिंदी सेशन नहीं बना अभी तक, है ना? तो अच्छा. जब हिंदी, हाँ, जब आप पर्सनल मुझसे बात करेंगे तब पूरा मराठी में, हिंदी में आपको काउंसलिंग होगी, हिंदी में सब कुछ समझा के दूंगा. जो मेडिटेशन या फिर कुछ टेक्निक भी यूज करनी है वो भी हिंदी में ही मैं आपको समझाऊंगा. लेकिन फिलहाल के लिए जो हो रहा है वो भी, ओके. अगर ये हिंदी में अगर रिकॉर्ड कर दिया होता मैंने तो आपको बहुत आसान से समझ में आ गया होता कि मैं क्या बोल रहा हूँ. लेकिन फिर भी अ, आप बने रहिए, अगर, है ना, जब भी हिंदी में सेशन होंगे आप कनेक्ट कीजिए. मॉर्निंग में अगर हो सके तो आप कनेक्ट हो जाइए, क्योंकि मॉर्निंग का सेशन जो है 7 चक्रा मेडिटेशन, वहां पे कुछ समझने की आवश्यकता नहीं है. आप सीधे ही कनेक्ट हो सकते हैं ओके. और चैंटिंग करिए. उस वाइब्रेशन को फील कीजिए, तुरंत ही चेंजेस आपको पता चल जाएंगे. ठीक है? तो थोड़ा जो भी आपको अच्छा. इनकन्वीनियंस हो रहा है उसके ओके लिए सर. माफी है. आप सिर्फ फील कर सकते हो ओके, नो एनर्जी को, प्रॉब्लम. बाकी कुछ नहीं. ठीक है? तो ब्लेस यू, ओके सर. लॉट्स ओके. ऑफ ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आप कनेक्ट रहिए, जल्दी ही आपके लिए भी कुछ ना कुछ अ, सहायता हो जाएगी. ओके? ठीक है सर. ओके. ओके सर. जब आप पर्सनल कॉल करोगे तब क्लियरिटी कर दूंगा. ठीक है. ओके. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके.
तर आजचा आपला टॉपिक आहे शिफ्ट युअर बिलीफ. मॉर्निंग मध्ये आपण जे सेशन घेतलं त्यामध्ये आपला टॉपिक होता हाऊ टू ओव्हरकम. त्याच्या अगोदर आपला टॉपिक काय होता? फाइंड आउट युअर ब्लॉकेजेस. जे मॅनिफेस्टेशन आपण करत आहोत त्या मॅनिफेस्टेशन करत असताना आपलं माइंड स्वतःलाच काही निगेटिव्ह कमांड देणं सुरू करतात. आणि तुम्हाला जी एक्सरसाइज जे प्रॅक्टिकल दिलं होतं ते हेच होतं की तुम्ही सर्वात अगोदर जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे त्याला इन डिटेल लिहिणे सुरू करा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड होतं इन डिटेल लिहिल्यानंतर जेव्हा आपण त्याला फॉलो करू तर कोणते हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स, ब्लॉकेजेस क्रिएट होणार आहे आणि तो तुमचा माइंडच तुम्हाला सांगेल की कोणते कोणते ब्लॉकेजेस आहेत. सकाळचं आपलं जे टॉपिक झालं हाऊ टू ओव्हरकम युअर ब्लॉकेजेस. त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करून त्याच्यातून बाहेर पडण्याचे कसे रस्ते आहेत. तर आपण एका टॉपिकवर येऊन स्टॉप केलं, चेंज युअर बिलीफ. जोपर्यंत तुम्ही तुमचं बिलीफ चेंज करत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम तसेच राहतील. आणि एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक छोटस एक स्टोरी सांगितली की एखादा व्यक्ती ज्याला दोन्ही पाय नाही आहेत तो मनामध्ये संकल्प करतो आय वॉन्ट टू बी अ मॅरेथॉन रनर. ज्याला पाय नाही आहे तो व्यक्ती संकल्प करत आहे की मला मॅरेथॉन रनर बनायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करतो की मला तेच करून दाखवायचं आहे. त्याच्यासाठी तशी सर्व्हिस रेडी होते, त्याला तसे पाय जे आहेत ते रेडी करून दिले जाते जे स्पेशली डिझाईन आहे रनिंग करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती प्रॅक्टिस करून सगळं थांबलं का? ओके. हा, सुरू आहे सुरू आहे. सुरू आहे सर, सुरू आहे. तर प्रॅक्टिस करून स्वतःला त्या लेवलवर ट्रेन करतो आणि एक दिवस मॅरेथॉन रनर बनतो आणि रेस सुद्धा जिंकतो. नॉर्मल बिईंग मध्ये आपण जे आहे आपण स्वतःच्या बॉडीला इतकं मेंटली प्रिपेअर करत जातो हळूहळू की स्वतःची बॉडी काही टाइमानंतर तुमच्या घुटण्यामध्ये गॅप येणे सुरू होऊन जाते, कमरेत गॅप येते, पायांमध्ये जे हड्डी आहे ती बेंड होणे सुरू होऊन जाते, आर्थरायटिस सुरू होते, बोटांच्या जॉईंट्स मध्ये युरिक ऍसिड चे क्रिस्टल्स ऍक्टिव्हेट होणं सुरू होऊन जातात, तुमच्या टाका दुखणं सुरू होऊन जाते, साधं चालू पण शकत नाही आपण. म्हणजे चांगले पाय आपल्याला मिळाल्यानंतर सुद्धा आपलं चालणं जे आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि ज्याला दोन्ही पाय नाहीत तो रनर आहे. मग आता सांगा, चालणे, धावणे, बिमारीला क्रिएट करणे हे शरीराचं काम आहे की मनाचं काम आहे? हे वेसल, हे जी बॉडी तुम्हाला दिलेली आहे ही फॉलो करण्यासाठी आहे. ती फॉलो करेल कोणाला? तुमच्या मनाला. मन जसं कमांड देईल तशी बॉडी रिॲक्ट करते. म्हणून रियालिटीमध्ये जेव्हा कोणत्या गोष्टी होत नाही तेव्हा आपल्याला ऑब्झर्व करणं आहे की आतमध्ये काय चालत आहे. आणि तोच तुमचा तो टॉपिक होता काल रात्रीचा की मॅनिफेस्टेशन करत असताना कोणते हर्डल्स, कोणते ब्लॉकेजेस, कोणते एक्सक्युजेस
तुमचं माइंड तुम्हाला देत आहे ते नोट डाऊन करा. सकाळचं टॉपिक काय होतं? एक वेळा ते नोट डाऊन झालं तर ह्या ब्लॉकेजेसला ओव्हरकम कसं करायचं. आपण काही पॉइंट नोट डाऊन केले होते. बी अन ऍक्शन टेकिंग पर्सन. लवकरात लवकर ऍक्शन घेण्याचा निर्णय घ्या. त्यानंतर काय म्हटलं होतं की आपली इनर प्रोग्रामिंग आपल्याला चेंज करायचं आहे. आणि इनर प्रोग्रामिंग आपण कसं चेंज करू? तर चेंज युअर बिलीफ. बिलीफ कसं चेंज होते? थ्रू कंटिन्युअस रिपीटेड पॅटर्नमुळे. कोणत्याही एका गोष्टीला जेव्हा तुम्ही 30-40 दिवस, 120-180 दिवस जेव्हा फॉलो करता कंटिन्यू, तुमचं सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग होणे सुरू होऊन जाते. आणि जेव्हा ही प्रोग्रामिंग होते तेव्हा तेव्हा आपली बॉडी ऑटोमॅटिकली रिॲक्ट करणं सुरू करते किंवा फॉलो करणं सुरू करते, जी कमांड तुमची माइंड देते. आता आजचा आपला टॉपिक काय आहे? ही जी Shift your बिलीफ belief. आपण रेडी केलेलं आहे, जे निगेटिव्हिटीने भरलेलं आहे, जी तुमची प्रोग्रामिंग झालेली आहे निगेटिव्ह वे मध्ये, त्या बिलीफला शिफ्ट कसं करायचं. आणि सगळ्यात जास्त महत्वाचा हा पॉइंट आहे आपला आजचा. टोटल मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये शिफ्ट युअर बिलीफ, चेंज युअर इनर स्टेट ऑफ माइंड, हा एकच टॉपिक असा आहे ज्याच्यावर आपल्याला काय करायचं, वर्क करायचं आहे. जोपर्यंत तुमची इनर प्रोग्रामिंग चेंज करणे आपण शिकणार नाही, तोपर्यंत आउटर वर्ल्ड चेंज होत नाही. बिलकुल नाही होत. हा, नशीब तुमचं जागं झालं, ग्रहस्थिती चांगली झाली त्या वर्षावर, अलग मॅटर आहे. तुम्ही म्हणता की लकीली सगळं काही मिळालं. पण जेव्हा आपण एखाद्या स्टक सिच्युएशन मध्ये असतो, तिथून जेव्हा आपल्याला बाहेर पडायचं आहे, तेव्हा काय मॅटर करते? तेव्हा अशी कोणती गोष्ट आहे जी खूप महत्वाची आहे? अशा सिच्युएशन मध्ये तुमचं माइंड प्रोग्रामिंगच वर्क करते, बाकी काही वर्क करत नाही. आपल्याला शिफ्ट का करायचं आहे आपल्या बिलीफला? स्टेट ऑफ माइंड का बरं चेंज करायचं आहे? बिकॉज दे एलिमिनेट ऑल अनवॉन्टेड निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली. खूप एफर्ट घेण्याची गरज नाही पडत. सडनली तुम्ही निगेटिव्ह झोन मधून पॉझिटिव्ह झोन मध्ये कन्वर्ट करता स्वतःला. आणि इन्स्टंटली, असंही नाही का खूप लॉंग 1 तास 2 तास तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जस्ट 1 मिनिट 2 मिनिट प्रॅक्टिस, अँड यू शिफ्ट युअर बिलीफ, युअर एनर्जी, युअर थॉट प्रोसेस. तर मी तुम्हाला ते प्रॉब्लेम्स का बरं फाइंड आउट करायला सांगितले होते? कारण की ते वारंवार येतील समोर. जेव्हाही तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल, तुमच्या समोर ते ऑल ऑब्स्टॅकल्स, ऑल हर्डल्स, ऑल एक्सक्युजेस असे पॉपअप होतील. यू कांट डू इट. ते तुम्हाला सांगतील की तू नाही करू शकत. ते तुम्हाला सांगतील यू आर नॉट रेडी फॉर दिस लाईफ चेंजिंग सिच्युएशन म्हणा, ऑपॉर्च्युनिटीज म्हणा. ते सांगतील तुम्हाला की तू कमी आहे. ते सांगतील तुम्हाला यू कॅन नॉट डू बिझनेस बिकॉज
युअर पास्ट जनरेशन, where you belong, this community, not do business. ते बिझनेस करणे हे तुमच्या रक्तात नाही, तुमच्या मानसिकतेत नाही, तुमचंच माइंड तुम्हाला सांगेल. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, माइंड सांगणार. अशा वेळेस त्याला काउंटर करणे आवश्यक आहे. एखाद्या ज्या लेडीज आहेत त्या म्हणतात की बाया काय करू शकते, बाया काहीच करू शकत नाही, आम्ही काय करू शकतो, आता आमचं वय झालं. पण अशाही लेडीज आहेत ज्या 50-60 या वयात येऊन जिमिंग करत आहे, बॉडी बिल्डिंग करत आहे, आणि इथे 50 वर्षाची बाई आजीबाई म्हणून बसली आहे घरात. शरीर तर शरीरच असते. मग असं कसं 50-60 ह्या वयात येऊन एखादी स्त्री बॉडी बिल्डिंग करून राहिली, जिम करत आहे, हेवी वेट लिफ्टिंग करत आहे, आणि एक बाई स्वतःचं शरीर पलंगावर उचलून जमिनीवर पण नाही ठेवू शकत, किंवा खालची बॉडी उचलून वर तर नाही करू शकत. म्हणजे स्वतःला ट्रेन केला आहे आपण, झालं आता माझं शरीर संपलं, आता काहीच होऊ शकत नाही, माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते, माझे पाय दुखतात, माझं वजन कमी नाही होऊ शकत, स्वतःच ठरवून ठेवलाय. आणि 2 दिवस आपण जिम व्यायाम केला की बॉडी पेन झाल्यावर आपण म्हणतो की नो, याच्यापेक्षा जास्त पेन मी सहन करू शकत नाही. हा एक्सक्यूज कोणी दिला? तुमच्या माइंडने दिला. जसं पेन झालं तुरंत बॉडी म्हणजे माइंड काय म्हणते, नो 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 नो, आता नाही जमू शकत माझ्याच्याने. थोडासा उपवास काय केला, क्रेविंग सुरू होते, गोड खायचा आहे, शिरा खायचा आहे, लाडू खायचा आहे. माइंड एक्सक्यूज देणं सुरू करते. अरे साखर नाही खाशील तर एनर्जी कुठून येईल, काहीतरी गोड तर खाल्लंच पाहिजे, नाही तर चक्कर येईल तुला. आणि अशी सिच्युएशन खरोखर क्रिएट होते, बाबा आता तर चक्कर पक्कच आहे, चक्कर येणार म्हणजे येणार. माणूस कंट्रोल करते 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 करते, आणि शेवटी मध्ये जाऊ दे ना, 1 चम्मच साखर खाल्ली काय फरक पडते, सरळ जाते, खाऊन घेईल, टेन्शन खतम. पण तो तो ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो ना आपण, तो असते, तो असं टॉप मोस्ट वर पोहोचलो असतो आपण इथे, आणि इथून इकडे जाण्याचा टाइम असते, बस इथूनच आपण काय म्हणतो वापस. पण जवळपास इथे पोहोचलेलो असतो, इथून इथेच जायचं असते, आणि इथूनच मग ती काय म्हणते वापस. साधना करणं सुरू केली, मेडिटेशन करणं सुरू केलं, थोडस पेन काय झालं, थोडस उलट्या संडास सुरू काय झाली, ताप काय आला, गिवअप, नाही आम्ही नाही करू शकत, आम्ही नाही करू शकत. तेच तुमचं स्ट्रगल आहे, तोच तुमचा एक मोमेंट आहे ज्याला तुम्ही कन्व्हर्ट करू शकता तुमच्या सक्सेसमध्ये. ती एवढीच परीक्षा असते फक्त माणसाची, ज्यांनी हार मानली तो गेला. ज्याला ट्रस्ट नाही प्रोसेसवर, त्याची हिलिंग सुद्धा होत नाही. आणि तुम्ही बघितलं असेल, जितकेही सक्सेसफुल लोक आहेत, जेव्हा जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येते, शारीरिक मानसिक जे काही असो, त्याला आणखी काउंटर करून ते वर्क करतात. आज थोड्या वेळ पहिलेच आम्ही आता बाजारातून येत होतो, 20 मिनिट झाले पण बोलणं. ओके. बाजारातून येत होतो मी, माझी वाईफ मला काय म्हणते, काहीतरी
होऊन राहिलं, म्हणजे तिचं ऑब्झर्वेशन ते बोलली, काहीतरी चेंज होत आहे, काहीतरी लोक बरोबर म्हणत आहे, म्हणते की एक दिवस जरी गॅप पडला तर चांगलं नाही वाटत. आणि ते मलाच काय म्हणते माहितीये का वरून, आता मला म्हणजे अशा लँग्वेज मध्ये बोलले, आता बेटा तब्येत खराब झाली तरी तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही म्हणते, आता बसच लागन. स्वतःसाठी नाही, त्यांच्यासाठी तरी बसाच लागणार आहे. तुम्ही बोला नाही बोलू, तुमच्या पॉवर आहे नाही आहे, आता बसच लागणार आहे. आता तुम्ही चेंज नाही करू शकत स्वतःला. तेव्हा ते लक्षात आली गोष्ट, की जे आपण म्हणतो ना, जे लोक अशा स्टोरी बनतात की डेडिकेटेड पर्सन त्या मोमेंट मध्ये सुद्धा वर्क करणं सोडत नाही. का? कारण की त्याला दिसून पडते की यार हे करणं किती नेसेसरी आहे माझ्यासाठी. आणि ते एक दिवसाचा तो एक्सक्यूज मे बी त्या प्रोसेसला ब्रेकडाऊन करू शकते. आणि ते फिलिप्स, काय नाव आहे त्यांचं, जे स्विमर आहे, फिलिप्सच नाव वाटतं त्याचं. हो, फिलिप्सच आहे. तर त्यांची स्टोरी आहे, सगळ्यांनी ऐकण्यासारखी आहे, वाचण्यासारखी आहे. जर वेळ मिळाला त्यांचा इंटरव्ह्यू बघा, नाही तर लेख तरी वाचा. स्विमर स्विमर आहेत. आणि ऑलिम्पिक मध्ये किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप लेवलवर सगळ्यात जास्त मेडल जर स्विमिंग मध्ये कोणी जिंकले आहे तर त्यांनी. आणि जवळपास प्रत्येक नेटवर्किंग जेव्हा असे मोठे मोठे इव्हेंट होतात तेव्हा त्यांची स्टोरी सांगितल्या जाते. हे का बरं बोलत आहे मी? कारण की शिफ्ट युअर बिलीफ ह्या टॉपिकशी रिलेटेड आहे. असं म्हटलं जाते की काहीतरी कारण झालं आणि त्यांचं शोल्डरमध्ये क्रॅक आली. डॉक्टरकडे गेले, त्यांनी जेव्हा चेकअप केलं तर मेजर ब्रेकडाऊन झालं होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पुढचे काही महिने हात हलवू सुद्धा शकत नाही. स्विमिंग करणं तर खूप दूरची गोष्ट आहे. आणि जर तुम्ही प्रयत्न केला, लाईफ टाईम साठी तुम्ही तुमचा फिलिप फ्लिप 7 मेडल इन 1 ऑलिम्पिक हे त्यांचा रेकॉर्ड आहे. 7 मेडल इन 1 ऑलिम्पिक. बाकी ते किती जिंकले त्याची काही लिमिट नाही. आणि त्यांना असं सांगितलं गेलं की तुमचा लाईफ म्हणजे हात जो आहे तो लाईफ टाईम म्हणजे डॅमेज होऊ शकते. तुम्ही डबल स्विमिंग तर सोडा, काहीच करू शकणार नाही. त्यामुळे हाताला जपा, ब्रेक घ्या. आणि तो ब्रेक त्यांना अशा वेळेस सांगितला गेला, वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस केल्यानंतर समोर ऑलिम्पिक होतं. आता ब्रेक घेणे म्हणजे ऑलिम्पिकच्या स्वप्नापासून स्वतःला दूर करणे होतं. ते व्यक्ती वापस आले, स्वतःच्या प्रॅक्टिस एरियात गेले, त्याच तुटलेल्या हाताने सरळ पाण्यात जंप घेतली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते तोपर्यंत स्विम करत राहिले जोपर्यंत ते बेहोश नाही झाले. म्हणजे त्याचं पेन किंवा त्यांनी त्या लेवल पर्यंत स्वतःला नेलं की बस कॉन्शियसनेस जिथे पूर्ण लूज झाली. आणि जितकं त्यांनी प्रॅक्टिस याच्या अगोदर केली होती त्या प्रॅक्टिसला त्यांनी आणखी डबल करून टाकलं. का? तो हात डॅमेज झाला म्हणून. आणि जो पोटेन्शियल, जो स्ट्रेंथ ओपन झाला त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये, की त्यांनी त्याच अवस्थेमध्ये जेव्हा ऑलिम्पिक मध्ये गेले, सिंगल एकाच इव्हेंटमध्ये त्यांनी 7 मेडल, गोल्ड मेडल एका मागे एक जिंकणं सुरू करून दिलं. आणि ही अवस्था सतत चालत राहिली, ऑलिम्पिक टू ऑलिम्पिक आणि बाकीचे पण चॅम्पियनशिप. शिफ्ट युअर बिलीफ तिथे कुठं कामात आलं? त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन होते, तुमचा हात
तुटलेला आहे, याला हलवू सुद्धा नका. आणि ते म्हणताय की नाही, माइंडला काय कमांड दिली, मी गिव्हअप करणार नाही. आणि जेव्हा त्यांचं चेकअप झालं, ते कुठे गेलं दिसलं पण नाही. क्रॅक नाही, काही नाही, काही नाही, कोणते मसल्स डॅमेज नाही, काही नाही, सगळी रिकव्हरी झाली. कोणी करून दिली? माइंडनी करून दिली. सगळी हिलिंग ॲबिलिटी, आकर्षण, पॉवर, मिरॅकल करण्याची जे मॅजिकल पॉवर म्हणतो ना, ते सगळं काही आपल्या आतमध्येच आहे. टॅप करणे गरज आहे. आणि टॅप तेव्हा होते, तो ब्रेक इव्हन पॉइंट असते लाईफ मधला, जिथे तुम्ही एकदा हार मानता किंवा त्याला पार करता. तिथे जो तुटला तो वाया गेला. का? कारण की तो असा मोमेंट असेल जिथं भयंकर पेन, स्ट्रगल, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी टॉप मोस्ट लेवलवर पोहोचलेली असते. म्हणजे तिथून समोर त्या व्यक्तीसाठी एकच पॉइंट होते, एक तर मरण आहे, नाही तर काहीतरी सक्सेस आहे. आणि जो मरणाला नाही भिला तो अमर होते मग. कारण की तो एकच लास्ट पॉइंट असते गिव्हअप करण्याचा. आणि तिथून सरळ तुम्ही 99 वरून ते सापशिडीच्या खेळासारखं सीधा 1 वर. तो लास्ट जो जंप असते ना, तो इतका कॉन्शियस असला पाहिजे, त्या 99 ला अवॉइड करून सरळ 100 वर पोहोचलो पाहिजे. जंप मध्ये थोडासाही गडबड झाली आणि 1 नंबरचा आकडा आला, तुमचा जर जंप त्या 99 वर झालं, सरळ वापस. म्हणजे तिथून असंही नाही की 1-2 पायऱ्या खाली आले, तुम्ही सरळ 0, डायरेक्ट फॉल डाऊन. पण डबल उठणे खूप कठीण होऊन जाते. तर स्वतःला ट्रेन करा. वारंवार स्वतःच्या मनाला सांगा की मला ह्या अवस्थेत राहायचं नाही, मला ह्या अवस्थेत राहायचं नाही. शिफ्ट युअर बिलीफ करताना तुम्हाला काय करायचं आहे लिहू शकता. ऑब्झर्व युअर मेंटल स्टेट. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडमध्ये कोणते थॉट चालू आहे, कोणते बिलीफ्स आहे, कोणते परसेप्शन्स आहेत, तुमची इंटेन्शन काय आहे, तुमची फिलिंग्स काय आहे, तुमचे रिॲक्शन्स काय आहेत, याला तुम्ही ऑब्झर्व करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला चेंज कसं करणार? प्रत्येक मोमेंटमध्ये तुम्हाला बघणे आहे की सध्या माझ्या माइंडमध्ये काय चालू आहे, मी काय फील करत आहो. डिप्रेस, एन्झायटी फील होत आहे, स्ट्रेस फील होत आहे, काय होते तुमच्या आतमध्ये? जसं म्हणतो ना आपण, मराठीत थोडस वाईट शब्द आहे तो, पण रियालिटी आहे की जेव्हा एखादं सडन सिरियस मोमेंट पॉपअप होते, पोटात गुडगुड सुरू होऊन जाते. एन वेळेवर इकडे गेला म्हणते सगळं. शिकारीच्या म्हणजे वेळेस. जेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट टाइम होता, तेव्हाच तो व्यक्ती गायब आहे. कुठं गेला तर संडासात आहे. ते ऍक्च्युली त्याची चूक नाही आहे. जेव्हा ते प्रेशर म्हणजे तो स्ट्रेस किंवा ते समोर जे आवाहन येते ना, ते पोट एकदम सडनली गुडगुड करते. त्यालाच आपल्या इंग्रजीमध्ये काय म्हणतात, युअर गट फिलिंग असं म्हटलं जाते. तुमचं माइंड इथून काम नाही करत, पोटातून काम करते. आणि हे आता सायंटिफिकली प्रूफ होत आहे. म्हणून गट आहे ना, गटला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलाय. व्हॉट युअर गट से, असं म्हटलं जाते की तुमची गट फिलिंग काय सांगत आहे, मी करू की नाही करू. जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा वेळ आला आणि तुमचं बॉडी एकदम अशी श्रिंक होत आहे, थंडी पडत आहे, पोटात गुडगुड होत आहे, पोट अंदर जात आहे, म्हणजे तुमचं बॉडी तो निर्णय घेण्यासाठी रेडी नाही आहे.
जेव्हा तो निर्णय घेतला, बॉडी एक्सपांड होत आहे, मन खुलत आहे, विचार खुले होत आहे, हीटअप होत आहे, बॉडी गरम होत आहे, पोट असं फुगत आहे, छाती, श्वास असे मोकळे होत आहे, म्हणजे यू आर रेडी. त्यालाच ते गट फिलिंग म्हणतात. गट म्हणत आहे यस, करून टाका, 100% सिद्ध होईल का. गट जेव्हा नाही म्हणत आहे म्हणजे कुठेतरी गडबड आहे, तर त्याला सोडून नाही द्यायचं आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. आता ही गट फिलिंग कशी चेंज होईल. मेंटल बिलीफ जे आहे, हे कसं क्रिएट होऊन राहिलं. तुमचे गोल्स आहे, ड्रीम्स आहे, तुमचं एखाद्या विषयाशी संबंधित तुमचे काय विचार आहे त्याच्यावर बोलणं सुरू करा. त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ टॉक करा. याला चेंज कसं कराल तुम्ही. पहिले तर ऑब्झर्व केलं, आता सेकंड आन्सर आहे सेल्फ टॉक. आणि सेल्फ टॉक करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, सी युअर सराउंडिंग, हा पॉइंट लिहा. जेव्हाही तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसलेले आहात, तुम्ही कोणत्याही अशा सिच्युएशन मध्ये आहात जिथे तुम्ही फील करत आहे एकदम डिप्रेस, एकदम लो, एन्झायटी, तुरंत अवेक व्हा आणि आजूबाजूला बघणं सुरू करा. ती जागा सोडा, रूम मधून बाहेर पडा, वॉक करायला निघा, थोडस रोडवर चाला. वॉक करायला बाहेर जाऊ शकत नाही, स्लॅपवर जा, छतावर चाला आणि बघा सराउंडिंग मध्ये. सराउंडिंग मध्ये तुम्हाला बघणे आहे की हे नेचर कसं चालत आहे, हे झाडं कशी चालत आहे, हे अॅनिमल, हे पशु पक्षी कसे जगून राहिले. यांना तर कशाची कमतरता नाही, यांना कोण पालन पोषण करत आहे. तर तुम्हाला दिसेल की अबंडन्स इन नेचर, अबंडन्स जो आहे तो नेचरचा भाग आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना बरोबर मिळत आहे, तर तुम्हाला का नाही मिळणार. म्हणजे कुठेतरी आपण नेचर सोबत अलाइन नाही आहोत. सगळ्यात पहिले नेचर सोबत स्वतःला अलाइन करणे सुरू करा. प्रत्येक गोष्टीची सुविधा होऊन राहिली, झाडं बरोबर आहे, पशु पक्षी बरोबर आहे, नेचर बरोबर आहे, मग मी का नाही. माझं अलाइनमेंट कुठंतरी नेचर सोबत काय झालेलं आहे, मिसमॅच झाला आहे. आणि प्रत्येक वेळेस स्वतःला हे म्हणा, जसं आपण आता पैशासंबंधी बोलू, तर प्रत्येक वेळेस काय म्हणा, आय एम इन अबंडन्स. जेव्हा जेव्हा तुम्ही असं म्हणणार की नाही माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे पैसा नाही, मला ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, मी स्टक आहे, माझ्या जीवनात काहीच होत नाही आहे, स्वतःला म्हणा आय एम इन अबंडन्स, आय एम अ पार्ट ऑफ दिस नेचर, आय एम अ पार्ट ऑफ दिस युनिवर्स, आय एम द युनिवर्स, आय एम द नेचर. माझ्यात आणि युनिवर्समध्ये काही फरक नाही, माझ्यात आणि नेचरमध्ये काहीही फरक नाही. युनिवर्स आणि नेचर हे अबंडन्स मध्ये काम करत आहे. सो आय एम इन अबंडन्स. जसं पाणी अबंडन्स मध्ये आहे, हवा अबंडन्स मध्ये आहे, सूर्याचा प्रकाश अबंडन्स मध्ये आहे, पृथ्वीवरचे रत्न मिनरल्स अबंडन्स मध्ये आहे, हे शेती अन्नधान्य अबंडन्स मध्ये पिकवते, झाडं वर पत्ती पानं अबंडन्स मध्ये आहे, जमिनीवर उगवणारं गवत अबंडन्स मध्ये आहे. मला सगळीकडे जेव्हा अबंडन्स दिसत आहे, व्हाय आय एम फील स्कॅर्सिटी, मी गरिबी का फील करत आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही असं तुमच्या माइंड मध्ये ना, तुरंत त्याला म्हणा की आय एम इन अबंडन्स. आपलं माइंड कसं झालंय ना, जेव्हा पैसा नसते त्या पैसा कुठून येईन कुठून येईन कुठून येईन त्याचा विचार करतो. जेव्हा पैसा येते, आता या पैशाचं प्रोटेक्शन कसं करू ह्याचा, म्हणजे दोन्हीही कंडिशन मध्ये माइंड निगेटिव्हच आहे. अशा वेळेस स्वतःला काम डाऊन करणे शिका, जे मी तुम्हाला अल्फा ब्रिदिंग शिकवली आहे. लवकर स्वतःला शांत करा आणि पटापट कमांड द्या. पटापट म्हणजे हळूहळू कमांड द्या. माझे पाय रिलॅक्स होत आहे, माझ्या पोटऱ्या रिलॅक्स होत आहे, मांडी रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, माझे श्वास रिलॅक्स, माझे विचार रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स.
फक्त मोजून 10 ब्रीथिंग करा. 10, फक्त 10 वेळा. एक श्वास. ऑल बॉडी पार्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास. माझे तळपाय, तळपायाचे बोट, माझ्या पोटऱ्या, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दुसरा श्वास, तिसरा श्वास आणखी हलका. करता करता 10वा श्वास येता येता एकदम स्लो श्वास करून टाका. बघा त्या निगेटिव्हच्या मोमेंट मधून तुम्ही सडनली स्वतःला शिफ्ट केलेलं आहे. आता आणखी काय करू शकता? इन्व्होक आर्कएंजल एरियल, हे पैशासाठी. बाकी आपल्या आपल्या सिच्युएशन नुसार तुम्हाला ज्या फील्डशी रिलेटेड, जसं आता साक्षी मॅडम आहे, यांना जॉबची गरज आहे. कोणाला बोलवणार? आर्कएंजल चॅम्युअल, आर्कएंजल एरियल, या दोघांना बोलवणार. का? पैसा पाहिजे तर एरियल. आणि चॅम्युअल कोण आहे? जी तुम्हाला तुम्हाला हवी असलेली वस्तू शोधून देण्यासाठी मदत करतात. इथे सनिका ताई आहे, त्यांना त्यांचं लाईफ पार्टनर पाहिजे आहे. कोणाला बोलवणार? आर्कएंजल चॅम्युअल. तुम्ही प्लीज या. आणि माझा लाईफ पार्टनर कुठे आहे, जो माझा काय म्हणतो त्याला आपण, कम्पॅटिबल, जो माझ्यासाठी योग्य आहे. कंपॅनियन, चुकलं, सॉरी, कंपॅनियन. माझा कोण आहे जो माझ्यासाठी बेस्ट चॉईस राहू शकते, लाईफ लॉंग माझ्या सोबत राहू शकते, माझ्या विजनला सपोर्ट करू शकते. त्याला माझ्या लाईफमध्ये घेऊन या. आर्कएंजल चॅम्युअलला बोलो. संकटात आहे तर मायकलला बोलो. हिलिंग पाहिजे तर राफेलला बोलो. स्ट्रेंथ आणि करेज पाहिजे तर गॅब्रियलला बोलो. तुम्ही तुमच्या देवी देवतांना बोलू शकता. हनुमानजीला बोलवा, लक्ष्मीला बोलवा. पण माइंड तुमचं चेंज करा. आणि प्रत्येक वेळेस फील करा, आय एम इन अबंडन्स. आर्कएंजल एरियलची ऑरा एनर्जी माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि हा गोल्डन ऑरा माझ्याकडे गोल्ड, सिल्वर, करन्सी, कॉइन्स, मनी, न्यू ऑपॉर्च्युनिटीज, न्यू जॉब, न्यू बिझनेस आयडियाज इझिली, एफर्टलेसली अट्रॅक्ट करत आहे. माझा ऑरा मनी मॅग्नेट बनलेला आहे. का? कारण की माझ्यासोबत कोण आहे आता? आर्कएंजल एरियल. आणि तुरंत काउंट 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 या स्विच वर्डची चॅन्टिंग सुरू करा. काउंट हा स्विच वर्ड तुम्हाला डेली किंवा रेग्युलर मनी फ्लो तुमच्या लाईफमध्ये घेऊन येते. जर जॉब किंवा एखादा काही ऑपॉर्च्युनिटी सर्च करायची आहे, तेव्हा फाइंड 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 फाइंड, अशा प्रकारे तुम्ही बिग मनी किंवा डेली बेसवर छोटा छोटा पैसा अट्रॅक्ट करायचा आहे लाईफमध्ये, तर काउंट ह्या स्विच वर्डला वापरा. तुरंत स्वतःचा माइंडसेट चेंज करा. आणि आतापर्यंत आपण कोणते कोणते पॉइंट बघितले? ऑब्झर्व युअर मेंटल स्टेट, बघा. आणि त्याला काय करा? चेंज करण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले नेचरमध्ये निघा. सराउंडिंगला बघा आणि बघा की होल नेचर इज इन अबंडन्स. आणि स्वतःला ते नेचर सोबत को रिलेट करण्याचा प्रयत्न करा की नेचर आणि माझ्यात काय फरक आहे. प्रत्येक जीव जंतू वस्तूची पालन पोषण जर ऑटोमॅटिकली होत आहे, तर माझं का नाही होत? आणि स्वतःला म्हणा की येस, आय एम इन अ पार्ट ऑफ नेचर. माझ्यासाठी सुद्धा बेस्ट प्लॅनिंग झालेली आहे. नाव आय एम रिसीव्ह. त्याच्यानंतर काय करू शकता? त्याच्याशी तुम्ही बोला. सगळंच काही जर अबंडन्स मध्ये आहे, तर आय एम इन ऑल्सो अबंडन्स. असे वाक्यच बोलू नका जी तुम्हाला नाही पाहिजे. मी गरीब आहे, मी भिकारी आहे, माझ्या जीवनात काहीच होऊ शकत नाही, माझ्या नशिबात काहीच नाही, माझं फुटकं नशीब आहे, मला चांगले लोक मिळत नाही,
मला चांगले पार्टनर मिळाले नाही, माझं घर चांगलं नाही, माझे आई बाबा चांगले नाही, माझे मित्र चांगले नाही, माझा जॉब चांगला नाही, जे सगळं जे काही निगेटिव्ह आहे ते बोलायचं नाही. भलेही तुम्हाला टॉर्चर होऊन राहिलं असेल लाईफमध्ये, पण ते टॉर्चर त्याच्याचमुळे होत आहे की तुमचं अट्रॅक्शन आहे. त्याला पहिले एक्सेप्ट करा आणि जे तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यावर थिंकिंग करा. जे नाही पाहिजे त्याचं डबल वर्डिंग बोलायचं नाही. त्याच्यानंतर काम डाऊन करणे शिका स्वतःला. अल्फा मोमेंट मध्ये घेऊन जा. आणखी कोणता पॉइंट आपण घेतला? इन्व्होक आर्कएंजल एरियल आणि फील द अबंडन्स अँड प्रॉस्परस ऑरा or prosperous, wealthy, money attracting energy of Archangel Ariel flow in my body and in my aura. And my whole aura is converted into golden light. They are prosperous, abundance, wealthy, and money attractive. Attraction तुमच्या लाईफ मध्ये होत आहे. जॉब अट्रॅक्ट होत आहे, वेल्थ अट्रॅक्ट होत आहे, प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट होत आहे, न्यू ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट होत आहे, चांगले लोक अट्रॅक्ट होत आहे, चांगल्या सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत आहे. हे आर्कएंजल एरियलला अशा प्रकारे तुम्ही इमॅजिन करू शकता. आणखी काय करू शकता? जेव्हाही निगेटिव्ह थॉट येईल, कोणत्याही प्रकारचा असो, विचार करा हा एक बबल आहे जो पाण्यामध्ये क्रिएट होत आहे. याच्या पलीकडे याचं अस्तित्व नाही. आणि त्या बबलला बघत जा. आणखी डीप, आणखी डीप, आणखी डीप, आणखी डीप. त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. आणि डीप मध्ये जेव्हा तुम्ही त्या फिअर, स्ट्रेस, एन्झायटीच्या डीप मध्ये जेव्हा पोहोचणार, तिच्या रूट मध्ये पोहोचणार, त्याला म्हणा इथं काही याचं काही अस्तित्वच नाही आहे. हा सुद्धा कुठून आलेली गोष्ट नाहीये, हे माझ्या मनाने, माझ्या विचारांनीच निर्माण केली. जर माझं मन, माझे विचार ही निगेटिव्ह थॉट प्रोसेस क्रिएट करू शकते, तर याच्या जागेवर का नाही मी पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस क्रिएट करत? आणि सडनली बोला की आर्कएंजल एरियल माझ्यासोबत आहे. हे स्ट्रेस, निगेटिव्हिटी, एन्झायटी, फिअर, डिप्रेशन मुळे मला काहीही होणार नाही, याचं काही अस्तित्वच नाही माझ्या लाईफमध्ये. का? कारण की माझ्यासोबत आर्कएंजल एरियल आहे. सेल्फ टॉक करा. आणि जितकं तुम्ही बोलत जाल, खरं सांगतो, जितकं तुम्ही बोलत जाल तितकं तितकं तुमचं माइंड त्याला रिकॉग्नाइज करत जाईल. आणि ते माइंड ते नवीन रस्ते शोधून काढेल, जे तुमचं सोल्युशन राहील तुमच्या प्रॉब्लेम्सचं. जेव्हा जेव्हा एंट्री होईल तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटीची, तेव्हा तेव्हा कमांड द्या, आर्कएंजल एरियल इज विथ मी. हे कशासाठी म्हणताय? हे मनी पर्स्पेक्टिव्हने बोलत आहे मी, ठीक आहे? आर्कएंजल एरियल इज विथ मी. त्यांची ब्लेसिंग्स माझ्यासोबत आहे. हे सगळे जे मला, जे सध्या माझ्या माइंड मध्ये ज्या गोष्टी चालत आहे, निव्वळ एक बबल फॉर्म मध्ये आहे. ते ओपन अप होत जातील, होत आहे, जाऊ द्या, ते त्यांचं नेचर आहे, ते होऊ द्या. मला कुठे फोकस करायचा आहे? तुमचं कॉन्फिडन्स कसं तुम्ही वापस घेऊन याल? आय एम विथ आर्कएंजल एरियल किंवा आर्कएंजल एरियल इज विथ मी. बस. नॉर्मलिटी मध्ये तुम्ही काय म्हणू शकता? एंजल्स माझ्यासोबत आहे, माझे देव माझ्यासोबत आहे, माझे गुरु माझ्यासोबत आहे. त्यांचे काही वाक्य माइंड मध्ये रिपीट करा. एखादा मंत्र चॅन्ट सुरू करा, एखादा स्विचवर्डची चॅन्टिंग करा, एखादा अफर्मेशन चॅन्ट करा आणि सतत चॅन्टिंग करून स्वतःच्या फ्रिक्वेन्सीला चेंज करा. जोपर्यंत तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये पडलेले आहात, तोपर्यंत तुम्ही तेच फील करणार जिथली ऊर्जा आहे. आणि जे तुम्ही फील करताय तेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करा. म्हणून वारंवार वारंवार, खास करून लेडीज जेवढ्याही बसले आहेत, कारण की त्यांच्याकडे वेळ खूप राहते. अख्खा दिवस, कधी कधी सकाळी 7, 8, 9 वाजता घरातले लोक निघून जातात, मुलं शाळेत चालले जातात, आणि पुरा दिवस बाईपाशी काहीच नाही आहे. ते कामं करून राहिली पण विचार करत आहे.
झोपली आहे पण विचार करत आहे, बोलासाठी कोणी नाही, काहीच नाही, आणि चार चौघात बोलायला गेली तर निगेटिव्ह थॉट आणखी घेऊन येते घरी. त्यामुळे लेडीजनी तर खूप कॉन्शियस राहा, तुम्ही दिवसभर काय बोलता, काय विचार करता. आणि आपण म्हणतो मी तर काहीच करत नाही, पण ह्या प्रोसेसनी जर तुम्ही चालाल ना, की ऑब्झर्व युअर माइंड, मेंटल स्टेटस, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, मी काय काय निगेटिव्ह विचार करते. तेव्हा कळेल की आपल्या लाईफमध्ये हे असं अट्रॅक्शन का आहे, आपलीच करणी आहे, आपणच भोगत आहे. आणि आता भोगताना आपण म्हणतो की हे कुठून आलं. का म्हणतो असं? कारण की आपण अवेअर नाही आहे जेव्हा आपण ते करत आहोत. जर आपण अवेअर झालो ना, टोटली लाईफमध्ये चेंजेस येणं सुरू होऊन जाईल. हे केल्यानं खरंच होईल का? कशाचीच काहीच गॅरंटी नाही. करून बघणे फक्त एवढंच एक मुद्दा आहे की करून बघा. जेव्हाही डिप्रेशन मध्ये जाल, तुरंत स्टेट ऑफ माइंड चेंज करा, काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा, काहीतरी असं करा की ते थॉट प्रोसेस तुटली पाहिजे. बस काहीही करा, डान्स करा, वॉक करा, गाणे म्हणा, टीव्ही बघा, जे वाटन ते करा, पण थॉट प्रोसेस तोडा. सिम्पल रूल, ब्रेक द थॉट प्रोसेस. नंतर काय करा, रिलॅक्स युअर बॉडी. त्याच्यानंतर काय करा, इन्व्होक एंजल्स. कोणी पण तुमच्या मर्जीने, देव करा, गुरु करा, एंजल्स करा. का? कारण की त्यांची फ्रिक्वेन्सी आपल्यापेक्षा हायर आहे. आणि एक वेळा त्या हायर फ्रिक्वेन्सीला इन्व्होक केलं, त्याच्यानंतर स्वतःशी बोला की काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या लाईफमध्ये मी इमॅजिन करत आहे, थॉट प्रोसेस, हे माझ्यासाठी योग्य आहे. जर नाही तर दिस इज ओनली अ बबल विच इज क्रिएटेड बाय माइंड. सो इफ माइंड क्रिएट अ नेगेटिव्ह थॉट, a mind have a potential create a positive thought. Then why I am not think, believe or create this positive situation in my mind. आणि जसं हा प्रश्नाचं उत्तर आलं, तुम्ही म्हणाल की अरे हो, का नाही करत मी. आणि बस तोच मोमेंट आहे अफर्मेशन करण्याचा, स्विच वर्ड चॅन्टिंग करण्याचा, मंत्र चॅन्टिंग करण्याचा. कारण की आता माइंडने एक्सेप्ट केलं, येस आय एम क्रिएट अ पॉझिटिव्ह थॉट. नाही तर माहित पडलं इकडे आपण काउंट काउंट करताय आणि तिकडे मनात बॅड फिलिंग्स येऊन राहिल्या, ते काम नाही करणार सिस्टम. म्हणून ट्राय करा, उद्या मॉर्निंगला कन्सेप्ट ऑफ अबंडन्स शिकू, की ह्याच थॉट प्रोसेसला मी स्वतः कसं अनालाइज केलं. असंच अभ्यास करून, टॉक करून स्वतःशी, आणि मला काय समजलं अबंडन्सच्या बाबतीत, ते मी तुम्हाला उद्या शेअर करेन. ओके, आपण आता इथे थांबलो पाहिजे आणि आजचा आपला क्लास आता सुरू करू. आजचं आपलं पूर्ण सेशन राहील टॅपिंगवर. तुम्हाला टॅप करायचं आहे. हे इन्स्ट्रक्शन मी हिंदीमध्ये देतो, ठीक है. अभी हम आज के मनी हीलिंग सेशन की शुरुआत करेंगे. और इस मनी हीलिंग सेशन में आज का हमारा टॉपिक है एनर्जी टैपिंग. एनर्जी टैपिंग, इट्स अ टूल which is used by many experts regards और मैनिफेस्टेशन को पूरा करने के लिए एनर्जी टैपिंग यह एक टूल है जिसके द्वारा हम हमारे नेगेटिव इमोशंस को कन्वर्ट करते हैं पॉजिटिविटी में. क्योंकि मैनिफेस्टेशन प्रोसेस में सबसे इंपॉर्टेंट
अगर कुछ है तो इमोशन, व्हाट यू फील। इफ यू फील ऑलवेज नेगेटिव, then emotions, those feelings are create same type of energy. लॉ ऑफ कर्मा क्या है? लॉ ऑफ क्रिएशन क्या है? जैसी ऊर्जा होगी वैसा निर्माण होगा, जैसा बीज होगा वैसा ही पेड़ उगेगा। तो हमें हमारे थॉट प्रोसेस के ऊपर सबसे ज्यादा फोकस करना है, जिसके बारे में अभी मराठी में बात हुई, और अभी जो सेशन हो रहा है वो है इमोशनली हम कैसे इस चीज से फ्री हो सकते हैं, इमोशनली हम अपने आप को कैसे ट्रिगर करें। क्योंकि डीप डाउन इन आवर कॉन्शियसनेस और सबकॉन्शियस माइंड दिस इमोशन विल बी ट्रिगर। और जो चीजें हमने हमारे सबकॉन्शियस माइंड में रेडी करके रखी है, अब हमें उसे रिप्लेस करने का समय आ गया है। और उस रिप्लेसमेंट में सबसे फास्ट अगर कोई चीज काम करती है वो है इमोशन, क्योंकि इमोशन डीप डाउन में प्रवेश कर जाते हैं। अगर उस इमोशन के साथ हमने कमांड देना सीख लिया, कमांड देना सीख लिया, और उस कमांड को बार 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 अगर हमने रिपीट किया, तो वो कमांड कुछ ही दिनों में सबकॉन्शियस माइंड में जो हमने निगेटिव कमांडिंग करके रखी है उसे रिप्लेस कर देगा। और जैसे ही वो चीज रिप्लेस हो जाएगी, आपको दिखेगा आपकी बॉडी अपने आप उस तरीके से रिएक्ट करना शुरू कर देगी। तो टैपिंग में क्या होता है, हमारा जो भी फर्स्ट फर्स्ट जो भी लाइन होगी उस वक्त हमें टैप करना होता है यहां पर, इस तरीके से। एक बार पहला राउंड यहां पे करेंगे, दूसरा इस हाथ को करेंगे, और तीसरा ऐसे करेंगे। आपको जैसे भी पॉसिबल है आप टैप कीजिए। सभी पूरा सेशन मराठी में रहेगा, लेकिन आप अपने हिसाब से, मैं आपके लिए बोल रहा हूं जो भी नए व्यक्ति है, कि आप एक सिंगल टॉपिक को लेके भी अगला आधा घंटा चैंट कर सकते हैं। आप अपने जीवन का कोई भी एक प्रॉब्लम रिकॉग्नाइज करिए और उसके साथ बोलिए कि मैं अपने जीवन में इस प्रॉब्लम को रिकॉग्नाइज करती हूं, करता हूं। उस प्रॉब्लम को बोलिए और बोलते जाइए, सिर्फ सिर्फ उसी प्रॉब्लम को बोलिए। फिर उसके बाद नेक्स्ट लाइन क्या होगी आपकी, रिकॉग्नाइज करने के बाद, इस प्रॉब्लम से अब मैं मुक्त हो चुका हूं, मुक्त हो चुकी हूं, और मुझे जो चाहिए वो मुझे मिल चुका है, और जो मुझे मिला है इसके लिए मैं बहुत खुश हूं। फिर उसके बाद हम कहां पे टैप करेंगे, 8 एक्यूप्रेशर के पॉइंट होते हैं जहां से हमारी इमोशन ट्रिगर होते हैं। पहला पॉइंट मस्तक पर, दूसरा पॉइंट आंखों के साइड में, तीसरा पॉइंट आंखों के नीचे, चौथा पॉइंट नाक के नीचे, पांचवा पॉइंट यहां पर ओठों के नीचे, छठा पॉइंट सेंटर ऑफ कॉलर बोन, सातवां पॉइंट बगल के नीचे चेस्ट के साइड में, वहां पे टैप करेंगे। और आठवां पॉइंट होता है सर के ऊपर टैप करना है। और टैप करते हुए हम क्या बोलेंगे, जैसे आपके लिए मैं बता रहा हूं, एक सिंपल सा कोई भी आप टॉपिक लीजिए। अगर हम बोलेंगे कि मुझे पैसे का प्रॉब्लम है, या फिर हाँ ठीक है यही बात करते हैं कि मनी रिलेटेड मुझे बहुत सारा टेंशन है, तो हम सबसे पहले क्या करेंगे कि आई एम एक्सेप्ट, मैं रिकॉग्नाइज करता हूं कि मुझे ये प्रॉब्लम है। जैसे मैंने आज बोल दिया कि मुझे 10 लाख रुपए महीने का चाहिए और मैं नहीं कमा पा रहा हूं, तो मैं कैसे बात करूंगा, आई रिकॉग्नाइज दैट 10 लाख रुपए महीना मुझे कमाना है, ये मैं नहीं कमा पा रहा हूं, ये मेरा प्रॉब्लम है, ये मैंने अब फाइंड आउट कर लिया है। दूसरा प्रॉब्लम आगे क्या बोलेंगे कि मैं आसानी से 10 लाख रुपए महीना कमा सकता हूं। तीसरा पॉइंट क्या बोलेंगे,
जब मैं इस चीज को कमा सकता हूँ, मैं प्राप्त कर रहा हूँ, अब मैं क्या फील करता हूँ? अब मैं बड़ा खुश हूँ। एफर्टलेसली, इफेक्टिवली धन मेरे पास आ रहा है, और मैं धन को प्राप्त करते करने के बाद अपने आप को सिक्योर फील कर रहा हूँ, हेल्दी फील कर रहा हूँ, मेरा माइंडसेट अब शांत है। इस तरीके से हम तीसरी कमांड देंगे। फिर क्या कहेंगे? रिलीज, रिलीज, रिलीज। जो निगेटिविटी थी ना, उसके लिए रिलीज, 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 रिलीज। कमा रहे उस समय क्या बोलेंगे? चेंज, 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 चेंज। तीसरा लाइन भी हम ये भी बोल सकते हैं, आई एक्सेप्ट अबंडेंस, आई एक्सेप्ट अबंडेंस, आई एक्सेप्ट अबंडेंस। या फिर आई एम इन अबंडेंस, आई एम इन अबंडेंस, आई एम इन अबंडेंस। है ना? इस तरीके से हम इन पॉइंट्स को ट्रिगर करेंगे। सडनली हम देखेंगे कि हमारे बॉडी का ऑरा, हमारे बॉडी के वाइब्रेशन इंस्टेंटली चेंज होने शुरू हो जाते हैं, और माइंड में एक अलग ही लेवल की, जिसे हम बोले चेतना, एक्टिव हो जाती है। अलर्टनेस, अवेयरनेस एक्टिव हो जाता है। ओके, आई होप इतना आपको समझ में आ चुका होगा। नहीं भी समझा तो सिंपली फॉलो कीजिए। ओके, कुछ भी नहीं समझता होगा तो सिर्फ एक किसी बीमारी को पकड़िए और बोले कि रिलीज, रिलीज, रिलीज। मैं अपनी बीमारी को रिकॉग्नाइज करती हूँ, और मैं चाहती हूँ कि मैं इस बीमारी से अब पूरी तरीके से, ये बीमारी रिलीज हो चुकी है, और अब मेरी बॉडी पूरी तरीके से चेंज हो चुकी है। रिलीज, रिलीज, रिलीज। या फिर रिलीज एंड चेंज, 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 रिलीज एंड चेंज। जैसे अभी हमारे ग्रुप में एक मेंबर है जिनको अभी उनको अपना घर छोड़ना है। वो क्या बोलेंगे? आई रिकॉग्नाइज दैट इस घर की वजह से, जहां पर मैं स्टक हो चुकी हूँ, मेरे जीवन में कोई नई अपॉर्चुनिटी नहीं मैं प्राप्त मुझे नहीं हो रही है, क्योंकि इसका रीजन है क्योंकि मैं इस घर में स्टक हो चुकी हूँ। अगली अगला सेंटेंस क्या होगा? मुझे इस घर से जल्द से जल्द बाहर निकलना है, मुझे अपनी सिचुएशंस को बदलना है, मुझे मेरे जीवन में जो मेरे सपने हैं उसे प्राप्त करने हैं, उसके लिए मुझे इस सिचुएशन को बदलना है, यहां से मुझे अपने आप को रिलीज करना है। देन क्या कहेंगे? रिलीज एंड चेंज, 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 रिलीज एंड चेंज। कोई व्यक्ति जॉब में स्टक हो चुका है, कैसे कहेंगे कि मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे जीवन का ये प्रॉब्लम है कि मैं सालों साल से एक ही जगह पे स्टक हो चुका हूं, ना तो मेरी प्रोग्रेस हो रही है, ना मेरा प्रमोशन हो रहा है, और ना ही मैं किसी अच्छी चीज को अपने जीवन में अट्रैक्ट कर पा रहा हूं। सेकंड लाइन क्या बोलेंगे? मैं इस सिचुएशन से अपने आप को चेंज करना चाहता हूँ, इस सिचुएशन को मैं बदलना चाहता हूँ, मैं यहां से मुक्त होना चाहता हूँ, और मैं नई जॉब अपॉर्चुनिटीज को अट्रैक्ट करना चाहता हूँ। तीन लाइन बोल दिए, रिलीज एंड चेंज, रिलीज एंड चेंज, रिलीज एंड चेंज, रिलीज एंड चेंज, रिलीज एंड फिर अट्रैक्ट, 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 अट्रैक्ट। इस तरीके से आप किसी भी सिचुएशन को लेके टैपिंग कीजिए और उसे बदलना शुरू कर दीजिए। सिंपली रिलीज, रिलीज, रिलीज भी कहेंगे तब भी आपके बॉडी के मैक्सिमम स्ट्रेस हार्मोन्स, नेगेटिव हार्मोन्स चेंज हो जाएंगे अपने आप। मुझे नींद नहीं आती है, ये मेरा प्रॉब्लम है, मैंने इसे रिकॉग्नाइज कर लिया है। नेक्स्ट लाइन क्या होगी? मैं इस सिचुएशन को बदलना चाहती हूं, बदलना चाहता हूं, और मुझे अच्छे तरीके से नींद आ रही है और मैं बड़ा खुश हूं। रिलीज एंड चेंज, रिलीज एंड चेंज, रिलीज एंड चेंज। नेक्स्ट लाइन क्या बोलेंगे? काम एंड पीस, काम एंड पीस, काम एंड पीस। अपने आप शांति आनी शुरू हो जाएंगी, कामनेस आनी शुरू हो जाएगी। आप देखोगे कि आप डीप स्लीप में जाना शुरू करोगे। ओके, भरपूर इन्स्ट्रक्शन मी सर्वांना दिले आहे। मे बी आज सगळ्यांना खूप काही नवीन गोष्टी समजल्या असतील की टॅपिंग किती अलग अलग पद्धतीने केल्या जाऊ शकते आपल्या प्रॉब्लेम्सच्या अनुसार। ओके, सुरू करायचं? ठीक आहे, ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकता, रिलॅक्स बसा। आजचं सेशन लंब चाललं.
वाटलं नव्हतं इतकं. ओके, रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. Each and every breath, your body, your mind, each and every organs relax, calm and peace. Breathe in. Your whole body is completely relax, relax, relax. Breathe in. Each and every body parts relax, relax, relax. Breathe in. Focus on your eyelashes. तुमच्या पापण्यांवर फोकस करा. अपनी आंखों के पलकों के ऊपर फोकस करेंगे. ब्रीद आउट, ब्रीद इन. देखिए जितना भी स्ट्रेस आपके पलकों के ऊपर है वो रिलीज हो रहा है. बघा तुमचे डोळे शांत आणि हलके होत आहे. तुमच्या पापण्या शांत होत आहे. पूर्ण फोकस करा तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर. ब्रीद इन. Where all thoughts in your mind release, release, release. Breathe in. Each and every breath is going deeper and deeper and deeper, and you feel relax, relax, relax. लांब खोल श्वास घ्या. Now it's a time for use our next manifestation method. This is a energy tapping, so powerful and so successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion शांत, रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. फील करा तुमचे श्वास किती हलके झालेले आहेत. मेडिटेशनला बसण्याच्या अगोदर तुमच्या श्वासाची स्थिती, तुमच्या चेस्टचं एक्सपान्शन, चेस्ट म्हणजे आतमध्ये लंग्सचं एक्सपान्शन काय होतं आणि आता कसं आहे. फील करा तुमचे श्वास पोटात नाभीपर्यंत, नाभीच्या खाली की एकदम खाली तुमचे जेनिटल ऑर्गन्स पर्यंत किती खोल जात आहे.
आणि तुमची बॉडी ह्या श्वासाला किती रिसीव्ह करत आहे. दोन्ही हात जोरात घसा. चेहऱ्यावरून फिरवा. दोन्ही हात पुन्हा एकदा जोरात घसा. डोळ्यांवर स्पर्श करा. ओपन युअर आईज. रिलॅक्स. ओके. कसं वाटलं? साक्षी ताईला विचारतो पहिले. काय म्हणते, बाळाने मस्त टॅपिंग केली. हो, ती कॉपी करत होती. मस्त चालू होतं टुक 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 खेळणं. हो. बरं, कशी आहे यायचं आता बरंच कमी आहे दादा पहिल्यापेक्षा. तिचं चिडचिड बरीच कमी आहे. वाव. मी पण ऑब्झर्व केलं. बराच हे आहे. मला तिच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसून राहिला. हो का? ज्या दिवशी बघितलं रिसॉर्ट मध्ये आणि आता खूप चेंज दिसत आहे. हो. पहिल्यापेक्षा चिडचिड बरीच कमी आहे आता. म्हणजे एकदम काही काही बाबतीत आम्हाला खूपच फरक दिसतो तिचा. हा 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 दिसून राहिलं. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हात जोड, हात जोड. नमो नमो कर. हाय हाय. वाव, मस्त आहे. छान. थँक्यू लॉट्स दादा. ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. नमो नमो करा बघू. गुड छान. बढिया. चला, कोणाला काही विशेष फिलिंग्स आली का आज? टॅपिंग करताना रिलॅक्स फील झालं, हलकं फील झालं? आजचा कन्सेप्ट सगळ्यांना कळला? जो आपण आज सेशन घेतलं, माइंडला कसं शिफ्ट करायचं कळलं? काही प्रश्न असतील बोलू शकता. दादा मेडिटेशन नीता ताई बोला. होतं. मेडिटेशन खूप छान होतं. टॅपिंग पण खूप छान होतं. आणि असं ते टॅपिंग करताना मला असं हातातून हीट निघताना जाणवत होती. हा. खूप बढिया होतं. आणि दादा मी हे टॅपिंगवर थोडी अजून इन्फॉर्मेशन काढली तर फॉरेनर लोक पण हा असं टॅपिंग वाला मेडिटेशन करतात. फॉरेनर नाही, फॉरेनरच करतात. हम्म. फॉरेन मधून आपल्याकडे आलेलं आहे. जर्मनीची टेक्निक आहे. अच्छा. आणि जर्मनीमध्ये सगळ्यात अगोदर जेव्हा इमोशनल फ्रीडम म्हणजे जे ॲक्युप्रेशर होतं, हम्म. हे जेव्हा तिकडे गेलं, ॲक्युप्रेशरवर जेव्हा प्रयोग झाले, हम्म. तर त्यांना काही गोष्टी कळल्या की बाबा जसं लिव्हर डॅमेज आहे कोणाचं आणि त्या व्यक्तीने ॲक्युप्रेशरच्या पॉइंटला टॅप करणे सुरू केलं आणि सायमल्टेनियसली त्याच्या लाईफमध्ये मनी प्रॉब्लेम पण होता. उदाहरणार्थ बोलू आपण, तर हम्म. लिव्हरचा प्रॉब्लेम जसा सॉल्व्ह झाला, सायमल्टेनियसली मनी प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. अच्छा. तर असे खूप सारे केसेस त्यांनी फाइंड आउट केले की कोणाचा किडनी प्रॉब्लेम, कोणाचा हार्ट प्रॉब्लेम, तो जसा सॉल्व्ह होत आहे त्याच्यासोबत सोबत त्यांच्या लाईफमध्ये सायमल्टेनियसली आणखी काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या होत आहे. कोणाचं रिलेशनशिप ठीक होत आहे, कोणाची ओव्हरऑल हेल्थ चेंज झाली, कोणाचं इमोशन मध्ये फरक पडले, मेंटल स्टेटस मध्ये चेंजेस आले. मग त्यांनी रिव्हर्स पॅटर्न चेक केला की त्या अशा लोकांना त्यांनी आणलं ज्यांच्या बिमारीबद्दल त्यांना माहित नाही, पण मनी प्रॉब्लेम चालू आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम चालू आहे. आणि सेम टॅपिंग त्यांनी जे बिमारीसाठी होती ते अप्लाय केली, ओके. तर त्यांना उलट रिझल्ट दिसले, त्यांच्या बिमाऱ्या ठीक झाल्या. तर त्यांनी त्याच्यातलं काही रिलेशन शोधून काढलं की असं कसं झालं. तर त्यांच्या लक्षात आलं की शरीराचे हे जे 8 पॉइंट आहेत हे आपल्या माइंडच्या डीप इमोशन्स सोबत कनेक्टेड आहे. आणि हे इमोशन्स ज्या लाईफच्या सेक्टर सोबत कनेक्टेड असतील, इमोशन रिलीज झाल्याबरोबर तो लाईफचा जो एरिया आहे, जो सध्या प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा डिस्टर्ब आहे, तो अचानक चेंज झाला.
ओके. तर त्यांनी ह्या विषयाला प्रॉपरली स्टडी करून पुन्हा जेव्हा ऍज अ थेरपी म्हणून अभ्यास करणं सुरू केला, तर यांना त्यांनी सुरुवातीला नाव दिलं होतं, आता इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे, त्याला ते म्हणत होते डिसीज फ्रीडम टेक्निक, DFT. मग तिथून त्याचं हळूहळू चेंजेस आलं, EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, है ना. आणि आता सध्या त्याची अलग अलग नावं चालत आहे, कोणी पॉवर टॅपिंग, कोणी एनर्जी टॅपिंग, कोणी इमोशनल टॅपिंग, अशा प्रकारे. तर हा कन्सेप्ट ऍक्च्युअल तिथून आलेला आहे आणि तो आता हळूहळू आपल्या इकडे चांगल्या पद्धतीने प्रचलित झाला. पण मुद्दा हा आहे, एक्स्ट्रीम सक्सेसफुल, पॉवरफुल आणि लाईफ चेंजिंग ही टेक्निक आहे. आपण त्याच्यावर आजपर्यंत एक तर गोष्ट आपल्याला हे माहित नव्हती, आणि आता जर माहित झाली तर आपण त्याला यूज करत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला संकल्प घेण्या इथून की ह्या टेक्निकला यूज करणे हे खूप सुंदर, आणि मी तुम्हाला 7 टेक्निक शिकवत आहे, कोणतीही एकच करायची आहे आपल्याला. फक्त मी अलग अलग पॅटर्न तुम्हाला सांगत आहे, जो पॅटर्न तुम्हाला रिकॉग्नाइज होईल तसं करा, लिहून ठेवा, किंवा मी एक जनरल एक प्रॉम्प्ट म्हणतो ना आपण, ते तुम्हाला देऊन देईल की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आपला प्रश्न टाका आणि सेम टॅपिंग करा. तो कोणत्याही फील्डचा असू द्या, बस टॅप करा. जसं मी तुला म्हटलं होतं की फॉरेनला जायचं आहे, जॉब पाहिजे आहे, तर आपण म्हणायचं की बाबा मला फॉरेनला जॉब लागत नाही आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे, आणि तो सॉल्व्ह होत आहे. ते सॉल्व्ह होत असताना मी बघत आहे आणि मी खूप खुश आहे, आणि सुरू करायचं टॅप करणं की फॉरेनला मला जॉब का बरं मिळत नाही, त्याच्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते मी रिलीज होऊ देत आहे. रिलीज 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 रिलीज. काही दिवसांतर लक्षात येईल का चेंज होत आहे. आणि एक पॉझिटिव्ह कमांड द्यायची, आय रिसिव्ह, जे तुला जिथे जॉब पाहिजे तिथे सुरू करायचं. मला तो जॉब मिळालेला आहे, मला फॉरेन मध्ये जॉब मिळालेला आहे, मला फॉरेन मध्ये जॉब मिळालेला आहे. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. यांनी काय होईल, त्या जॉबशी रिलेटेड पर्टिक्युलर जे इमोशन्स असतील किंवा जे निगेटिव्हिटी आतमध्ये स्टक आहे, जे आपल्याला समजून नाही राहिली, ते रिलीज होणं सुरू होईल. तो ब्लॉक रिलीज होणं सुरू होईल जेव्हा आपण सतत सतत असं म्हणू की आय रिलीज द हर्डल्स, ऑब्स्टेकल्स अँड ब्लॉकेजेस विच इज स्टक मी or not getting job in foreign base. I release, I release, I release. असं जेव्हा आपण म्हणतो तर काहीतरी कर्माचे पॅटर्न, काहीतरी मानसिकतेचे पॅटर्न, इमोशनल पॅटर्न आपण ब्रेकडाऊन करत आहे, आणि माइंडला कमांड जात आहे की बाबा इथला जॉब प्राप्त होण्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला रिलीज करा. आणि आपण सेकंड मध्ये म्हणतो का आय रिसीव्ह दिस जॉब, आय रिसीव्ह दिस जॉब, आय रिसीव्ह दिस, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. तर आपण आपल्या इमोशनला हॅपीनेस मध्ये कन्वर्ट करताय त्या जॉबच्या प्रती, आणि माइंडला सिग्नल देत आहे की बाबा मी खूप खुश आहे. माइंड तुमच्या बॉडीला कमांड देईल, येस यू गॉट, तुला याच्यामुळे आनंद मिळते, ठीक आहे, तुला हा जॉब मिळून जाईल. आणि ते व्हायब्रेशन मग जेव्हा पसरतील ब्रह्मांडात, ते बरोबर कुठून तरी शोधून आणतील. आता ही एक खूप सुंदर टेक्निक आहे, त्याला आपण युज केलं पाहिजे. नाही आणि दादा, असं डेट खूपच असं, हा खूपच बढिया वाटली मला. म्हणजे बघा ना, म्हणजे बॉडी पण तुमची ठीक होतीये, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम पण ठीक होत आहेत. इतकं बरोबर. इझी टेक्निक आहे, खूपच मस्त आहे. हा, आता हे जस्ट मी शिकवण्यासाठी म्हणून इतकं लंब घेत आहे, नाही तर 10 मिनिटाची टेक्निक आहे ही, फक्त जास्त वेळ लागत नाही. पण जितकं करू तेवढं चांगलं. टाइम मिळत आहे, 10 मिनिट मिळाले, टॅप केलं, थोडा वेळ रिलॅक्स बसलं, टॅप केलं. अरे त्या मॅडमनी माहितीये का एका जणाला असं सजेशन दिलं, मॅडम मला वेळच मिळत नाही, म्हणजे तू टॉयलेटला जाते की नाही, किती वेळ बसते. त्यांनी सांगितलं मॅडम मिनिमम 15 मिनिट. अरे तर तुझे 3 राऊंड होऊन जाईल म्हणे तेवढ्या वेळात, 5-5 मिनिटाचे. बसल्या बसल्या करतं काय तिथे, तू टॅप करत जा. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की 5-5 मिनिटाची राऊंड अशी आपण कुठेही इझिली सहज आपण यूज करू शकतो. येस दादा, है ना? थँक्यू असं व्हेरी आहे. मच दादा. खूपच बढिया टेक्निक सांगितली तू. खूप थँक्यू. खूप चांगली आयडिया दिली सर, टाइम युटिलाइज करायची तुम्ही. हा,
बढिया. आता मी एक अनुभव घेतला. हा टायपिंगच्या वेळेस मी स्पेक काढला माझा चष्मा, हा टायपिंग करायचं आहे म्हणून. आणि मग टायपिंग झाली आणि मी म्हणजे विदाऊट स्पेक बघत होतो इकडे. तर मला काही नव्हतं वाटत. हा म्हटलं माझा स्पेक घेतो, लावतो. स्पेक लावल्यावर मला थोडंसं वेगळं वाटत होतं. मी परत स्पेक काढून ठेवला, मला परत चांगलं वाटायला लागलं, म्हणजे क्लिअरिटी. अरे वा. म्हणजे आता जस्ट हे पहिल्यांदा, म्हणजे आता एवढ्या दिवसापासून आत्ता केलं आपण ना, तर मी असं मगाशी काढलं, असं लावलं, परत काढून ठेवलं. तर मला आता काढून ठेवल्यावर बरं वाटत आहे. मी लावतोय तो मला थोडंसं वेगळं वाटत आहे. अच्छा. जेव्हा की मला लावल्यावर व्यवस्थित हे वाटत होतं पहिले. हम्म. जस्ट आता जस्ट. बरोबर होऊ शकते. त्याला काही दिवस चष्मा नाही बंद सर, करा. खरंच सांगत आहे, हे मिरॅक्युलस यस टेक्निक यस, आहे. बरोबर आहे. म्हणजे आता मोबाईलवर हे जे सगळ्यांचे नावं आहेत सर, मला हे हो नावं हो. इतके क्लिअर नव्हते दिसत. प्रत्येकाच्या याच्या समोर ना, व्हिडिओ समोर जे बारीक नावं आहेत ते मला इतक्या क्लिअरली नव्हते दिसत विदाऊट स्पेक. पण मी आता सगळ्याची नावं वाचू शकतो, म्हणजे जस्ट स्पेलिंग. अरे वा, हे तर खूप छान आहे. बढिया. मग याच्यामध्ये तर तुम्ही युज करू शकता ही टेक्निक. यस माझ्या यस, डोळ्यांची हे म्हणूनच वाढत तर. आहे. यस 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 यस, हे जस्ट मला इतकं क्लिअर दिसत नव्हतं. वाव. बढिया. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान आहे असा थँक्यू एक्सपिरियन्स, म्हणजे थँक्यू. वाव फिलिंग आहे ही माझ्यासाठी आता. येस येस, म्हणजे मी आत्ताच ऑब्झर्व केलं, म्हटलं म्हणजे असं काऊन वाटत आहे स्पेक्ट लावल्यावर. मग एकदम विचार काढलं, परत पाहिलं, मी सगळे नावाकडे दिलं, तर पहिल्यापेक्षा मला क्लिअर दिसून राहिले नावं. बढिया. छान आहे. ट्राय करा सर, यस डोळ्यांसाठी यस ट्राय यस करा सर. स्पेशली. नाही नाही, करील सर. म्हणजे जवळपास मला आत्ताच्या आत्ता एक 35% फरक पडला. 35 ते 40%. चांगला आहे सर, खूप चांगला आहे. करा, ट्राय करा सर. बढिया. जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. छान. हा दिनेश सर. तर काल 11 दुपारी वाजून म्हटलं, राहिले. हा दुपारी जेवण केलं, थोडा लेटतो म्हटलं. मग थोडा लेटतो म्हटलं. आता मी लेटरचं काय म्हटलं, तर मग ते 3 तारखेला ते झालं होतं ना, नाईट मेडिटेशन सिस्टरचं. आणि ते ॲस्ट्रो ट्रॅव्हल झालं होतं. आणि ते बरोबर. लावून देऊन कानामध्ये थोडं रिलॅक्स झालो होतो मी. काही वेळानंतर मला झोप लागून गेली. झोप लागल्यानंतर मग काही वेळानं असं, आपण आता रिट्रीटला गेलो होतो ना तिथे, तर आपण त्या नदीमध्ये फिरायला गेलो होतो सगळेजण. हा तर आपण त्या खडकावर बसलो सगळेजण, आपला ग्रुप. आणि जो मधामध्ये डोह होता पाण्याचा, ते एक गुरुजी होते, एकदम पांढरे कपडे, खूप म्हातारे. ते तिथे बसून आपल्याला काहीतरी सांगत होते, नॉलेज. आणि ते नॉलेज सांगत असताना त्यांच्या तो पाणी वाहत होता. ते छोटेसे असं असं मच्छीसारखं, असं समोर 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 एकदम डॉल्फिन सारखा मोठा एकदम असा मासा झाला. आणि तो असा त्या पाण्यापेक्षा खूप मोठा झाला. त्याच्यामुळे तो इकडे जमिनीवर असा कुदला. त्या आजूबाजूला जे लोक होते ते त्याला पकडायसाठी गेले. जसं त्यांनी पकडलं त्याला, तर तो एकदम असं छोटासा, एकदम ते महाराज नाही का असे, आपली छत्री घेऊन एकदम, वामन. म्हणजे त्याच्यामध्ये कन्वर्ट झाले ते. आणि कन्वर्ट होऊन ते या काठावरून त्या काठावरती गेले. मग आपल्याला जे गुरुजी नॉलेज सांगत होते ते म्हणे, चला म्हणे, आता आता आपण आपल्या तिथे रिसोर्टला जाऊ म्हणे. तिथे गेल्यानंतर मग आपल्याला जेवण करायचं होतं. तर मी म्हटलं, गुरुजी म्हटलं, तुम्ही काय घेणार का? अरे तर आज सोमवार आहे म्हणे, माझा उपास आहे म्हणे. हो का म्हटलं, तुझं नाही का म्हणे. म्हटलं नाही, सोमवार करत जा म्हणे आजपासून. अरे वा. मी असे सांगितले. आणि मग कोणतरी आवाज दिला, अरे चल चल चल. मग माहिती झोपत होती. असा एक्सपिरियन्स होता. काय बॉडी आणि काय स्ट्रक्चर होतं त्यांचं, वय? वय ते अंदाजे सर 60च्या वरती होते. पण पांढरे कपडे वगैरे टाकून होते मस्त. दाढी पांढरी वगैरे दाढी होती? वगैरे. हो, पांढरी दाढी होती. निंबाळकर सर. मस्त. तुमचा अनुभव टेपिंगला कसा आहे सकाळचा?
हा तर 80+ होते. हम्म. आणि असंच ते केव्हा तरी आपल्या त्या मणिपूर आणि अनाहत चक्राच्या मधात केव्हा तरी ते आलं. मी चाललेलो आहे आणि काय हे होतं काय मी अचानक त्यांना पैसे देऊन राहिलो. त्यांनी पैसे घेतले आणि मला काउंटही आठवतं की जवळपास 300 काही रुपये घेतले, 303 वगैरे असं काहीतरी ते होतं. आणि बापरे. बस येऊ म्हटलेत. तो मी तो त्याच्यानंतर मग नंबर राहू द्या आपल्या जवळ. हा ठीक हा आहे. येस 2 अनुभव झाले सेम डे. बरोबर. आणि आज आज आणि कसं माझ्यासोबत असं झालं, मी सकाळी मेडिटेशन तर अटेंड नाही केलं, की मला दृष्टीला सोडायचं होतं 6:30ला. मी जेव्हा म्हणजे मी माझ्या वेळेवर जेव्हा मेडिटेशनला बसलो, जवळपास 9, 9:15 वाजताची गोष्ट आहे सर. तर मी इतक्या डीप मध्ये गेलो की मला असं वाटलं की मी त्या रिट्रीटच्या जागेवर बसलून मेडिटेशन करतो, तीच थंडावा माझ्या शरीरात चालला सेम मॉर्निंग वाला. तीच थंडी जी होती ना, जी झुरझुर थंडी, ओके. तीच थंडी माझ्या शरीराला लागत आहे ना. मी तिथे जाऊ आताही म्हणजे रिट्रीट मध्येच मी मेडिटेशन करतो, त्या स्थानावर बसून. अच्छा. हे फिलिंग आली. नंतर म्हटलं अरे मी तर घरी याव. पण काही क्षणासाठी मला हे वाटलं की मी तिथे जाऊन ती तिथलीच थंडी आहे, म्हणजे जे वेदर हे होतं ना, ऍटमॉस्फिअर तो तिथलाच आहे, असा फिलिंग आला एकदम. हा हा हा. नाही आता मी जे बनत मी होतो ना, तिथेच प्रेझेंट आहो. हा हा दिनेश सरांना आणि निंबाळकर सरांना एकाच दिवशी आजच सेम हा पर्सन दोघांनाही दिसले. दिसले. त्यांच्याही मेडिटेशन मध्ये त्यांना सेम व्हाईट कपडे, व्हाईट बॉडी, पांढरी दाढी हा असलेले व्यक्ती आणि तुम्हालाही सेम तसेच व्यक्ती दिसले. है ना. तर हे आणि आता काहीतरी आहे कनेक्शन. आणि आता आपलं मेडिटेशन सुरू होतं ना, बरोबर. जसं आपण टॅपिंग करत होतो, तर मला असं जाणवत होतं की माझ्या बाजूला कोणतरी बसलाय, तो पण हा. टॅपिंग करत आहे. आणि जेव्हा अच्छा. ते आपण मॅनिफेस्टिंग करतो ना, हा त्या हा. तोंडामधून हिवाळ्यामध्ये कशी वाफ निघते, आपण बोलतो बरोबर आणि बरोबर. ते वाफ कशी आपल्याला गरम 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 असं हे लागते, बिलकुल तसं वाटत होतं मला. म्हणजे जसं जसं मॅनिफेस्टिंग आपण बोलत आहोत, तसं तसं मला असं आवाज येत होता त्यांचा, माझ्या साईडला बसलेला असं मला जाणवत होतं. आणि ते जसे बोलत होते ते त्यांच्या तोंडावरून असं गरमाहट नाही का, वाफ आपण बोलतो हिवाळ्यामध्ये वाफ निघते, तसं मला हो फील हो. होतं. हा म्हणजे आहे काहीतरी चांगलं कनेक्शन झालेलं आहे तुमचं सगळ्यांचं. बढिया. आणि खूप मस्त दादा अनुभव आहे सर. खूप. हा आज बोला. सकाळी म्हटलं ना खूप गरमी झाली आहे, मी हाताने अगदी अंग शेकून घेतलं. परंतु ते कदाचित जास्त झाले एनर्जी की काय, उन्हाळ्यात कसं नाक फुटते तसं नाक फुटलं आज माझं. अच्छा अरे बरोबर वा. आहे. उष्णता जास्त झाली. हीट Right. जास्त झाली. ओके. काळजी नका करू, काही नाही होणार. वाटलं तर दुर्व्याचा रस घेऊन घ्या सर सकाळी. तूप टाकलं दुर्वावर. होतं, नंतर थोडस चंद्रनाडी हे केले, हा हा. श्वास वगैरे. नाही दुर्व्याचा रस ना आणखी लवकर होऊन जाईल. आणि तुम्हाला तापही होता ना, ताप सर्दी खोकला, तुम्ही हा. गोळ्याही घेतल्या असेल तर त्याची नाही औषध नाही इंटरनल हीट घेतलं असेल. मी. हा गोळ्या नाही घेतल्या, फक्त हळदीचं दूध घेत होतो. अच्छा बरं ठीक आहे. मग हे तर प्युअर मेडिटेशनचीच एनर्जी आहे. ठीक आहे. मला पण सुरुवातीला तसंच झालं होतं, म्हणजे एकदम डिसेंट्री लागली होती कंटिन्यू 2-3 दिवस. आणि असं वाटत होतं ते खत्री झाली होती, इतकी हा. गरमी झाली होती. तुम्हाला सांगितलं पण होतं. हो हो बरोबर आहे. ठीक आहे, चांगलं आहे. वाव फिलिंग आहे सगळे आता. कोणाला बोलायचं असेल तर ठीक, नाही तर आपण आता सेशन क्लोज करू. 11 वाजले. पण हे तर माझ्यासाठी खूप म्हणजे एक प्रकारे प्रेशियस मोमेंट आहे. ऍट अ टाइम दोघांना एक सारखा अनुभव आहे. सेम पर्सननी अनुभव दिला आणि तुम्ही फीलही केलं असेल ना, तेच कोणी असतील, काही त्याच्यात हे नाहीये. बघा हे स्पिरिट गाईड राहू शकते आपले. हे असतात, याला स्पिरिट गाईडच म्हटलं जाते. सिंगल पर्सन आणि ओल्ड असतात हमेशा.
असं जर कधी झालं ना, त्यांच्याशी बोलायचं. तुम्ही कोण आहात? मला तुम्ही काय मार्गदर्शन देत आहे? किंवा एखाद्या वेळेस शांत बसून त्यांना इन्व्हाइट करायचं, की तुम्ही जे कोणी होते, आय इन्व्हाइट यू, तुम्ही प्लीज परत या आणि मला प्रॉपर गाईड करा. जर तुमचा संबंध असेल त्यांच्याशी आणि तुमचं व्हायब्रेशन जर तिथे टच झाले, येतील पुन्हा आणि गाईड करतील. सर पण ते मला समजलं नाही. ते आपले ते महाराष्ट्र बसले होते त्या याच्यामध्ये डोळ्याच्या मधामध्ये. आणि ते छोट्या छोट्या ते फिश अशी मोठी मोठी होत जाऊन डॉल्फिन तर झाली आणि ते पाण्याची बाहेर कुदली आणि जसं लोक तिला पकडायला गेले, एकदम छोटासा एकदम असं साधू सारखा तो मुलगा हातामध्ये छत्री घेऊन पटकन या साईडला त्या साईड चालला गेला ना, हसत होता असं इकडे मागं वळून असे हात करून. असेल काही तुमच्यासोबत काही कनेक्शन असेल त्या सिच्युएशनचं. जसं वामन अवतार जसा विष्णूचा होता, हा, तसा वामन होता. मासा पण विष्णूचाच अवतार होता ना. बरोबर. तर त्याच्यामुळे तोच तिकडे कन्वर्ट झाला होता. त्याचं काही रिलेशन आपण पकडू शकत नाही, पण आपण एवढंच समजायचं की काहीतरी आपलं कनेक्शन असते याच्यासोबत, काहीतरी पॉपअप झालं. पण त्या सगळ्या स्टोरीमध्ये मुद्दा त्यांनी जे तुम्हाला सोमवारचा उपवास करायसाठी सांगितलं, ते गायडन्स आहे. आणि सरांनी जे 3030 जो आला त्यांच्यासाठी आणि ब्लेसिंग, हे त्यांचं गायडन्स आहे. मे बी फ्युचर मध्ये ते काय रूप घेईल ते नंतरची गोष्ट, तेवढं आपण नोट डाऊन करून ठेवा आणि बस आपल्या माइंड मध्ये ठेवा. ब्लेसिंग्स मिळत आहे काहीतरी. स्पिरिट गाईड राहू शकते, गार्डियन एंजल्स राहू शकते, कोणी डिवाइन मास्टर राहू शकते, आपले पास्ट मधले असू शकतात, कोणी असू शकते. ग्रॅटिट्यूड द्या, थँक्यू म्हणा त्यांना आणि पुन्हा पुन्हा येऊन मार्गदर्शन करा अशी विनंती करा. चला सर, आता आपण क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. Lots of love and gratitude, lots of blessing, lots Lots of of love. love, lots of gratitude to the session, Lots quality of session. blessing, Yes, sir. Lots of blessing. lots of blessing, Thank you, lots sir. of love. आता सर्व